विधानसभेत नाना पटोलेंकडून हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित। नाना पटोलेंनी पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप संदर्भात सरकार गंभीर नसल्याचा केला आरोप। एका महिन्यात आरोपींना अटक करा, अन्यथा पुन्हा टोकाचं पाऊल उचलणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। तर मुंडेंच्या बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबला, गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा नवा टीझर जारी। मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंचं सडेतोड भाष्य। संजय राऊतांनी टीझर केला जारी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणात शरद पवारांच्या याचिकेवर येत्या 22 जुलैला सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। नाशिकमध्ये शिवभोजन योजनेत लाखोंचा घोटाळा झाल्याचं उघड। एकाच लाभार्थ्याचा फोटो वापरून अनुदान लाटलं। जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारीची गंभीर दखल। नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, भरधाव बाईक आणि कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 महिला 3 पुरुष एका चिमुकल्याचा समावेश। पुणे विमानतळावर चॉकलेटच्या बॉक्समधून तस्करीचा प्रकार। 2 प्रवाशांकडून साप, ससे आणि पोपटांची तस्करी। पुण्यामध्ये आणखी एका टोळीवर मकोकाची कारवाई। औंधमध्ये दहशत माजवणाऱ्या अमीर शेख टोळीवर मकोका। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। माजलगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत। जालन्यातील घनसावंगी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पावसामुळे नदी नाल्यांना पूर, पिकांना मिळालं जीवनदान।